मुंबई स्वप्नांची नगरी, पण 26/11च्या त्या काळ रात्री अजूनही अंगावर काटे आणतात. अनेकांनी आपले जीव गमावले, पण अनेकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे जीव सुद्धा वाचवले. तर आज आपण भेटणार आहोत एका अशाच धाडसी महिलेला आणि जाणून घेणार आहोत त्यांची कहाणी. तर चला मग. तर अंजली ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. 26/11 आता बोलतात ना, त्या इतिहासातील, मुंबईतल्या इतिहासातील ती काळी रात्र होती. त्या दिवशी, म्हणजे त्या दिवशीचं जेव्हा आठवण सांगताना तुमच्या मनात सर्वात पहिले काय येतं? आधी तर मला म्हणजे प्राऊड फील होतं की मी अशा प्रसंगी मला सुचेल त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे, जे माझ्या रुग्णांसाठी खूपच हिताचं ठरलेलं आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की मी रुग्णांना अशा वेळेस जी सेवा दिली, त्यांचे आशीर्वाद जे मला मिळालेले आहेत, त्याने मी खूप आनंदित आहे. आणि त्यावेळेस एक नर्स म्हणून तुमची जबाबदारी नेमकी काय होती? म्हणजे तो बोलतात ना, एक पहिला असं आपल्याला कसं थोडा आवाज पण ऐकून, गनचा म्हणा किंवा आवाज ऐकून एकदम अंगाला काटे येतात. मग तेव्हा तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेस? ऍक्च्युली आम्ही नियमितपणे ड्युटीवर गेलो होतो. ऍक्च्युली माझी नाईट ड्युटी होती आणि आम्हाला माहिती मिळाली होती की CST ला गोळीबार चालू आहे म्हणून. तुम्हाला इमर्जन्सी तयारी करायची, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये व्यस्त होतो. त्याला अनुसरून पहिली गोष्ट म्हणजे मला माझ्याकडे जी रुग्ण होते, म्हणजे मी अँटीनेटल केअर युनिट वॉर्ड मध्ये, जिथे फक्त प्रेग्नंट वुमन असतात, आणि त्यावेळेस माझ्याकडे 20 प्रेग्नंट वुमन होते. आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी जास्तच, मला त्यांची चिंता होती आणि त्याला अनुसरून त्यांना सुरक्षित कसं ठेवता येईल याकडे माझा जास्त कल होता. आणि त्याला अनुसरून मग मी आमच्याकडे वॉर्ड मध्ये पॅन्ट्री आहे, जी 10x10चा रूम आहे. ती एक सुरक्षित जागा मला वाटली आणि तिथे मी माझे ते 20ही प्रेग्नंट वुमन जे आहेत तिकडे शिफ्ट केले होते. त्यावेळेस तुमच्या सोबत किती नर्सेस होते? नाही, त्यावेळेस म्हणजे स्टाफ फार कमी होता. म्हणजे प्रत्येक वॉर्ड मध्ये एक स्टाफ होता, आणि त्यावेळेस मी एक स्टाफ नर्स म्हणून काम करत होते. आता मी सध्या इन्चार्ज आहे. आणि त्यावेळेस माझ्या बरोबर 2 कर्मचारी होते, म्हणजे एक स्वीपर आणि एक आयाबाई, असे 2च कर्मचारी होते. आणि त्यांना बरोबर घेऊन मी ह्या 20ही प्रेग्नंट वुमनना त्या 10x10च्या रूम मध्ये, त्या पॅन्ट्री मध्ये शिफ्ट केलं होतं. याला कारण असं होतं की ज्यावेळेस मला गोळीबाराचा आवाज ऐकू आला, त्यावेळेस आम्ही खिडकीतून जेव्हा बघितलं, त्यावेळेस मला असं चित्र दिसलं की 2 अतिरेकी जे आहेत पुढे पळत होते आणि आपले पोलीस पाठीमागून फायरिंग करत होते. आणि अशा वेळेस कामा हॉस्पिटलचा जो गेट आहे तो एकदम छोटा गेट होता त्यावेळेस. आता त्यांनी फारच सुधारणा केलेली आहे. त्यामुळे झालं काय की ते सहजरित्या तिथून उडी मारून आतमध्ये आले होते. आणि आम्ही जेव्हा खिडकीतून बघत होतो, तर मेजॉरिटी मध्ये आम्हाला बघून त्यांनी 2 फायर केले होते. आणि त्या फायर मध्ये माझी जी एक सर्वंट होती, तिला गोळी लागली होती. आणि तिला म्हणजे हाताला गोळी लागलेली आणि खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत होतं. म्हणजे तिची पूर्ण साडी पण ओली झालेली. आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की हे पेशंटना वॉर्ड मध्ये ठेवणं योग्य नाहीये. आणि म्हणून मग मी सर्व पेशंट जे आहेत ते त्यावेळेस पॅन्ट्रीमध्ये शिफ्ट केले होते. आणि ज्या आयाबाईला गोळी लागली होती, तिला मी कॅज्युअल्टी मध्ये शिफ्ट करायला सांगितलं होतं. माझ्या बरोबर जी एक स्वीपर होती, तिला सांगितलं होतं. पण ती ह्या प्रसंगाने एवढी घाबरलेली होती की ती म्हणाली, मी तिला खाली घेऊन नाही जाऊ शकत. कारण आम्ही जे बघितलं होतं की खिडकीतून त्यांनी दोघांनी एंट्री केलेली होती. त्यावेळेस मी ही परिस्थिती जाणून गेली की ही जाणार नाही, परंतु मला घेऊन जाणं गरजेचं होतं. कारण मला केवळ त्या सर्वांकडेच फक्त लक्ष केंद्रित करून चालणार नव्हतं. मला माझ्याकडे 20 प्रेग्नंट वुमन ज्या होत्या त्यांना पण लक्ष देणं गरजेचं होतं. म्हणून मग मी स्वतः कॅज्युअल्टी मध्ये तिला शिफ्ट केलं. तोपर्यंत कोणालाच कल्पना नव्हती की ते टेररिस्ट आपल्या कामा हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. पण आतमध्ये आले होते? हो,
आणि विशेष म्हणजे असं होतं की CST ला फायरिंग चालू होती, त्यामुळे आश्रयासाठी म्हणून तिकडचे कितीतरी लोक आमच्या हॉस्पिटलमध्ये आले होते. माझी जी सर्वंट होती, तिला जी हाताला गोळी लागली होती, तर तिला खाली कॅज्युअल्टीमध्ये घेऊन जाणं गरजेचं होतं आणि म्हणून मी तिला कॅज्युअल्टीमध्ये घेऊन गेली. जसं आम्ही स्टेअरकेसनी खाली उतरत होतो त्यावेळेस कॅज्युअल्टीच्या सिस्टरांनी बघितलं आणि विचारलं, अंजली हे काय आहे? तर त्यांना कल्पना दिली की टेररिस्ट हे आपल्या हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या फायरिंगमुळे ती जखमी झालेली आहे. हे ऐकल्याबरोबर सगळ्यांची धावपळ सुरू झाली होती, कारण सगळ्यांचा समज असा होता की CST ला अजून गोळीबार सुरू आहे म्हणून. प्रत्यक्षात या लोकांची इथे एंट्री झाली हे त्यावेळेस त्यांना कळलं आणि मग मी ऑन ड्युटी जे RMO होते तर त्यांना भेटली आणि ती माझ्या बरोबरची जी सर्वंट होती तिला ती जखमी गोळीबारामुळे झालेली आहे हे निदर्शनात आणून दिलं आणि ते टेररिस्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत याची कल्पना दिली आणि तुम्ही पोलिसांना कळवा एवढं त्यांना सांगितलं. आणि मी परत माझ्या वॉर्डमध्ये जाते, कारण मला माझ्या त्या 20 प्रेग्नंट वुमनची काळजी होती, त्यामुळे त्यांना तशी कल्पना देऊन मी जशी मागे फिरले आणि स्टेअरकेस चढण्यासाठी जशी मी जायला लागली तर मेन डोअरला मी बघितलं की ते टेररिस्ट समोरून येत होते फायर करत आणि त्या फायरिंग मध्ये त्यांनी दोन्ही वॉचमॅनना फायर केलं होतं आणि ते जखमी होऊन पडले होते. आणि ते बघितल्यानंतर मी इतकी घाबरली की ते दृश्य अक्षरशः इतकं भयानक होतं की माझे स्वतःचे म्हणजे मी लटपटायला लागलेली आणि मी तशी स्टेअरकेसनी पळत माझ्या वॉर्डच्या दिशेने निघाली आणि वॉर्ड मध्ये एंट्री केल्यानंतर माझा मेन गेट जो आहे लोखंडी दरवाजा तो बंद केला आणि माझ्या सर्वंटला सांगितलं की सर्व पेशंट जे आहेत तुम्ही पॅन्ट्रीमध्ये शिफ्ट करून टाका आणि आम्ही दोघींनी मिळून त्यावेळेस त्या 20 प्रेग्नंट वुमनना तिथे शिफ्ट केलं. प्रेग्नंट वुमन आणि त्यात सिच्युएशन अशी होती की समोर हा प्रश्न होता की घाबरलेल्या होत्या आणि त्या पेशंटना मॉरल सपोर्ट देणं फार गरजेचं होतं, त्यांना शांत करणं फार गरजेचं होतं, कारण अशामध्ये पेशंटला जर लेबर पेन सुरू झाले तर तो प्रकार जो आहे तो हाताळणं फार कठीण होतं. त्यामुळे पहिला माझं ध्येय हे होतं की पेशंटना मॉरल सपोर्ट देऊन त्यांना शांत करणं, कारण त्या घाबरलेल्या होत्या आणि त्या रडत होत्या, म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना फोन करत होत्या, आम्हाला इकडून घेऊन जा वगैरे असं त्यांचं बोलणं होतं मोबाईलवर. त्यावेळेस त्यांना मी स्वतः तर घाबरलेली होती, परंतु त्यांना दिलेलं की तुम्ही घाबरू नका, मी आहे, मी असंपर्यंत तुम्हाला काही होऊन देणार नाही. आणि त्या शब्दामध्ये एवढा काही आधार होता की पेशंटना अक्षरशः माझ्यावर एक विश्वास निर्माण झाला. कारण असे आमच्याकडे वॉर्डमध्ये म्हणजे ह्या अँटीनेटल केअर युनिटमध्ये पेशंट हे क्रॉनिक असतात, म्हणजे काहींना हायपरटेन्शनचे पेशंट असतात, काहींना डायबिटीस असतो वगैरे, तर ते आमच्याकडे एक आठवडा आधी असे पेशंट ऍडमिट झालेले असतात. त्यामुळे एक आमच्याकडे एक कम्युनिकेशन असतं पेशंट बरोबर, एक प्रेमाचं बोलणं वगैरे, त्यामुळे एक विश्वास निर्माण झालेला असतो. त्याचाच परिणाम असा झाला की त्यांना जेव्हा मी हा मॉरल सपोर्ट दिला त्यावेळेस ते शांत झाल्या आणि मी त्यांना पॅन्ट्रीमध्ये शिफ्ट केलं, सर्व वॉर्डचे लाईट्स बंद केले आणि सर्वांना मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितले, जेणेकरून आवाज हा बाहेर जाऊ नये, हे एकच उद्दिष्ट होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केले. सर्वांना घेऊन मी त्या पॅन्ट्रीमध्ये होते. तुम्ही विचार करा की 10 बाय 10चा तो रूम होता आणि 20 प्रेग्नंट वुमन, म्हणजे आणि इतकी घाबरलेले होते पेशंट की आम्हाला एकमेकांचा श्वास जाणवत होता. ही सिच्युएशन इतकी कठीण होती की मी अजूनही तो प्रसंग आठवला तर मी स्वतः इमोशनल होऊन जाते. आणि एक म्हणजे असा विचार येत होता डोक्यामध्ये की आता ह्या प्रसंगी माझं केवळ लक्ष ह्या पेशंटना शांत करण्यामध्ये, त्यांना धैर्य देण्यामध्ये जास्त करून होतं की जेणेकरून मला ही सिच्युएशन हाताळता आली पाहिजे. आणि मी त्याप्रमाणे ती त्यांच्याशी बोलत होते, त्यांना आधार देत होते. आणि जी भीती मला समोर होती ती भीती समोर आली की माझ्याकडे जी सिव्हिअर हायपरटेन्शनची पेशंट होती तिला लेबर पेन सुरू झाले होते आणि
त्यावेळेस मला डॉक्टरांना मी इन्फॉर्म केलं की माझ्याकडे जी सिव्हिअर हायपरटेन्शनची पेशंट आहे तिला लेबर पेन सुरू झाले आहेत, तर तुम्ही त्या पेशंटला बघायला या. परंतु ह्या एवढ्या वेळामध्ये ज्यावेळेस आरएमओने इन्फॉर्म केलं पोलिसांना, तर विदिन 5 सेकंड मध्येच पोलीस आले होते. त्यांची मदत आम्हाला मिळाली होती. कारण आझाद मैदान पोलीस स्टेशन जवळच होतं आणि हा जो प्रसंग CSP ला झाला होता, त्यामुळे आम्हाला तात्काळ मदत मिळाली. पोलिसांच्या गाड्या आल्या होत्या आणि जसे पोलीस आले तसे हे टेररिस्ट वरच्या दिशेने पळाले होते आणि त्यांच्यामध्ये मग गोळीबार सुरू झाला होता, ते टेररिस्ट आणि पोलिसांमध्ये. टेररिस्ट हे हँड ग्रेनेड पण फेकत होते, तर त्यामुळे इमारतीला असे हादरे बसत होते. म्हणजे तो प्रसंग एक युद्धभूमीच तयार झाली होती. आणि अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे सगळेच घाबरलेले होते पेशंट. आणि ज्यावेळेस मी डॉक्टरांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की अंजली सिस्टर, आम्ही अशा सिच्युएशन मध्ये तर त्या पेशंटला बघायला येऊ शकत नाही. आणि माझ्या पुढे प्रसंग असा होता की ही सिव्हिअर हायपरटेन्शनची पेशंट आहे आणि अशा पेशंटसाठी डॉक्टर, पिडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट यांची गरज असते. कारण ही डिलिव्हरी जी आहे ही नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यामुळे जर नॉर्मल डिलिव्हरी असती तर मी ती केली असती, परंतु हा प्रसंग असा होता की इथे मला पिडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट यांची गरज होती. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की ह्या प्रसंगात आम्ही येऊ शकत नाही, साहजिकच कोणीच येऊ शकणार नव्हतं, त्यावेळेस मला हा प्रश्न होता की मला तर ह्या पेशंटला आणि तिच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळाला दोघांनाही वाचवायचं. तर मला हे योग्य वाटलं की मीच या पेशंटला का शिफ्ट करू नये लेबर वॉर्ड मध्ये. कारण फायरिंग ही 5व्या मजल्यापासून सुरू होती, 5वा मजला ते 6व्या मजला अशी फायरिंग झाली होती. आणि मी हा विचार मग त्या पेशंटला सांगितला. पेशंट पहिल्यांदा तर घाबरली, पण तिला एक विश्वास दिला की तुला आणि तुझ्या बाळाला वाचवणं फार गरजेचं आहे, त्यामुळे मी तुला काहीच होऊन देणार नाही. हा विश्वास दिल्याच्या नंतर ती तयार झाली पेशंट. आणि मग मी त्या पेशंटला घेऊन स्टेअरकेसनी निघाली, कारण लिफ्टनी घेऊन जाणं फारच धोकादायक होतं. कारण लिफ्ट ही खालीवर होत होती आणि त्याच्यामुळे त्या लिफ्टवर फायरिंग अशा पद्धतीने होत होती की त्या लिफ्टची अक्षरशः दाराची चाळण झाली होती आणि हे धोकादायक होतं लिफ्टने घेऊन जाणं. त्यामुळे मला असं वाटलं की मी स्टेअरकेसनीच या पेशंटला घेऊन जाणं. आणि त्याप्रमाणे मी पुढे तिचा हात पकडून अक्षरशः तिला सांगितलं की भिंतीला खेटूनच आपल्याला निघायचं, कारण मधून कुठली गोळी येऊन कोणाचाही छेद घेऊ शकत होती. आणि मी प्रार्थना करत होते देवाकडे की मी जे हे पाऊल उचललेलं आहे याच्यामध्ये मला यश येऊ. कारण मला गोळी लागली तर एक वेळ गोष्ट वेगळी, परंतु ह्या पेशंटला काही होता कामा नये हा माझा पहिला म्हणजे एक हेतू होता. आणि त्या दृष्टिकोनातून मी पेशंटला मॉरल सपोर्ट देत एकीकडे देवाची प्रार्थना करत त्या स्टेअरकेस वरून भिंतीला खेटून त्या पेशंटला मी 2nd फ्लोअर पर्यंत शिफ्ट केलं. लेबर वॉर्ड मध्ये त्या पेशंटला डॉक्टरांच्या स्वाधीन केलं आणि मी तात्काळ परत माझ्या वॉर्ड मध्ये आली आणि परत दरवाजा बंद केला. आणि सकाळी 7:30 पर्यंत आम्ही त्या पॅन्ट्रीमध्ये होतो. ज्यावेळेस 7:30ला पोलीस आले आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही दरवाजा उघडा, त्यावेळेस आम्ही तो दरवाजा उघडला. पण या दरम्यान जसं आता पेशंटला शिफ्ट करताना जसे हँड ग्रेनेड फेकले जात होते, फायरिंग एकीकडे चालू होती, त्यावेळेस भीती ही पुष्कळ होती आणि असं वाटलं की मी उद्याची सकाळी पाहू शकणार नाही. परंतु असा मनात एक जुनून होता, समोर असं एक ध्येय होतं की मरण ही अटळ आहे, परंतु काहीतरी करून मरावं हा एक जुनून डोक्यामध्ये येऊन गेला. आणि त्या जुनून मध्ये मी जे करत गेली ते माझं मला समजलं नाही, पण सकाळी जेव्हा मी हा युनिफॉर्म काढला त्यावेळेस मला जाणवलं, मला स्वतःला थरकाप उडाला माझा की मी रात्रभर काय केलं. नाही, पण तुम्हाला त्यावेळेस
कसं ना अशा परिस्थितीत आपल्याला तसं सुचणं हे पण खूप महत्वाचं असतं. त्यावेळेस तुम्हाला एवढं सगळं सुचलं की माझं जाऊ दे, माझं जीव गेलं तरी चालेल, पण मला आधी त्या पेशंटना वाचवायचंय आणि त्यांना घेऊन जायचंय, त्यांना तिकडे ठेवायचंय. म्हणजे खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ. म्हणजे एवढं सुचलं तुम्हाला ते खूप महत्वाचं आहे. कारण की आम्हाला अशी थोडीशी घाबरण्यासारखी सिच्युएशन झाली तरी काही सुचत नाही. म्हणजे माणूस घाबरून जातो. आणि एवढी मोठी सिच्युएशन तुमच्यावर आली आणि तुम्ही एवढ्या छान पद्धतीने हँडल केलं. ज्या लेडी होत्या ज्यांना तुम्ही सेकंड फ्लोअरला हे केलं, मग त्यांची डिलिव्हरी झाली? हो, त्यांची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगी झाली. आणि त्या आठवणीच्या ह्याच्या संदर्भात त्यांनी त्या मुलीचं नाव गोली ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही काही प्रोग्राम अटेंड करतो त्यावेळेस भेट होती आमची. नाही नाही, खूप छान. तर बरं वाटतं. एक तो प्रसंग असा डोळ्याखालून जातो आणि एक समाधान वाटतं. समाधान. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यानंतर घरी गेलात, तुमच्याही घरातून फोन येत असतील सारखे की काय झालं काय नाही, त्यावेळेस तुम्ही घरी गेला तेव्हा फॅमिलीचं रिएक्शन काय होतं? ऍक्च्युली फॅमिली, मी जेव्हा सकाळी आले त्यावेळेस माझे मिस्टर, माझे आई वडील सगळे म्हणजे एक टेन्शन मध्येच होते. मला सुखरूप बघून त्यांना खूप बरं वाटलं. आणि मी ज्यावेळेस हे सगळं रात्रीचं एक्सप्लेन केलं त्यावेळेस त्यांना माझ्या कामाचा एक आदरही वाटला आणि खूप भरून आलं त्यांना. नाही नाही, बरोबर. खूप बरं वाटलं त्यांना. म्हणजे नाही, मला सुद्धा आता तुमच्याशी बोलताना तसंच फील होतं एकदम, की वाटतं ना आज त्यांनी जे जे केलंय, की म्हणजे मी आता मनात विचार करत होते की मी त्या सिच्युएशनला असते तर असं केलं असतं का, किंवा मला सुचलं असतं का. नाही नाही, खूप छान. आणि मला सांगा, जेव्हा तुम्हाला कळलं, म्हणजे तुम्ही ते बघितलं होतं का ते लोक वरती गेले ते हो हो 5th फ्लोअरला? मग त्यांनी असं आधीमध्ये यायचा प्रयत्न नाही केला, ते डायरेक्ट वरती गेले? हो, कारण पोलीस आले होते ना, तर यांच्यामध्येच मग फायरिंग वगैरे सुरू होती. आणि ज्यावेळेस तुम्ही ते बघितलं, त्यांनी जे वॉचमॅनला फायर केलं, त्यावेळेसची सिच्युएशन, तरी तुम्हाला सुचलं की पटकन वरती जावं म्हणून असं? नंतर तुम्हाला जेव्हा सगळ्या गोष्टी तुम्ही आठवलं असेल तेव्हा कसं फील होत असेल तुम्हाला? मला असं वाटतं की मी जर नॉर्मल लाईफ मध्ये अशी असते तर कदाचित करू शकली नसते. बरोबर. परंतु युनिफॉर्म होता, एक कर्तव्याची जाणीव होती. आणि त्या युनिफॉर्ममुळे जी आम्ही शपथ घेतो आमच्या या नर्सिंग प्रोफेशनची, त्या शपथेची एक आठवण असते. आणि मला तर असं वाटतं की हा एक युनिफॉर्मची पॉवरच होती की जे हे एवढं सगळं माझ्याकडून करून घेत होते. कारण त्यावेळेस एक जबाबदारी होती, एक कर्तव्य होतं की माझ्याकडे हे जे समोर माझे 20 प्रेग्नंट वुमन आहेत, तर त्याचबरोबर आणि नवीन जन्माला येणारे बाळ हे कसे सुरक्षित राहतील, हे एक पहिलं माझ्या लक्ष त्यावरच केंद्रित होतं. त्यामुळे स्वतःचा विचार हा केलाच नाही तो. नाही, पण त्या लेडीज ज्या तिथे होत्या, मग त्याच्यानंतर त्या सुद्धा सगळ्या आपापल्या घरी गेल्या असतील ना? हो, सकाळी ऍक्च्युली सकाळी जेव्हा गेट उघडलं ना त्यावेळेस त्यांचे नातेवाईक पण आतमध्ये आले आणि सगळ्यांच्या डोळ्यात म्हणजे अश्रू होते. कोणी पाय पडत होतं, कोणी हात जोडत होतं की आज तुम्ही देवासारखं आमच्या पेशंटला सांभाळलं. तर त्यांच्यामध्ये जी कृतज्ञता होती, जो आनंद होता, त्यांचे ते अश्रू, हे बघून सगळं काही बघून खूप मनाला बरं वाटलं की म्हणजे आपलं जीवन सार्थकी लागलं असं वाटलं. तुम्ही एक महिला असून म्हणजे तुमच्यामध्ये भरपूर डेअरिंग आहे खरंच. तुम्ही एवढं सगळं हे केलं. आणि मी बोलली ना की त्यावेळेस सुचणं हे खूप महत्वाचं असतं, आणि तुम्हाला ते सुचलं. म्हणजे मला हे विचारलं की त्यावेळेस त्या बायका ज्या गेल्या 20 जणी, एक जण तर तिकडेच होती, बाकीच्या ज्या 19 होत्या त्या परत तिथे आल्या का? हो, अर्थात. कारण कसं आहे, त्यांची ट्रीटमेंट तिथे चालू होती. हा, आणि आमच्याकडे कसं हे नेहमीचे असे पेशंट आहेत की आज आमच्या कामा हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने आमचं पूर्ण आरोग्य सेवा जी दिली जाते ती इतकी छान प्रकारे दिली जाते. म्हणजे पेशंटला व्यवस्थित आमचं हेल्थ टॉक देणं, त्यांच्याशी जे कम्युनिकेशन असतं ते इतकं सुंदर रीतीने असतं की एक घरच्यासारखं वातावरण असतं. त्यामुळे कित्येक असे आहेत की त्यांचे म्हणजे सासूंच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत, मग त्या सुनांना सुद्धा घेऊन येत आहेत. तर ही अशी एक परंपराच लागून लागली. मला एक सांगा, जेव्हा तुम्ही नेक्स्ट डे मॉर्निंगला घरी गेलात, त्याच्यानंतर मग तुम्ही परत कामावर कधी आलात? आमचं नाईट झाल्यानंतर एक नाईट ऑफ असतो आणि एक वीकली ऑफ आम्ही घेतो. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लगेच जॉईन झाली.
जो प्रसंग त्या रात्री घडलेला होता, साहजिकच ते एक दडपण होतं. दडपण, बरोबर आहे. ते काय सहजासहजी विसरण्यासारखं नव्हतं. परंतु ड्युटी फर्स्ट, कारण आपण तोच प्रकार धरून चालू शकत नाही. जीवन तिथंच थांबतं. परंतु मुंबई सारख्या ठिकाणी आणि विशेषतः माझ्या प्रोफेशन मध्ये त्या रात्री ज्या पण आरोग्य सेविका होत्या, नर्सेस, डॉक्टर्स वगैरे, तर त्यांना पुढील पेशंटसाठी सेवा देणं गरजेचंच होतं. त्यामुळे आम्ही नेहमीप्रमाणे ड्युटीवर जॉईन झालो आणि परत आमची कामं सुरू झाली. पण एक वाईट स्वप्न बघितल्यावर जसं आपल्याला एक तो असं फ्लॅशबॅक असतो ना, तो चालूच होता. आणि त्यावेळेस असं आहे की दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या म्हणजे ज्या गेटनं रस्त्याने हे टेररिस्ट आले होते, तर तिथून 2 बॉम्ब डिफ्यूज केले गेले. त्यामुळे ते वातावरण आणखीनच म्हणजे असं दहशतीचं वातावरण होतं. आणि न्यूजपेपरला सारख्या न्यूज की इकडे दारुगोळा मिळाला, इथे बंदूक मिळाली वगैरे, हे सगळे न्यूज होते. त्यामुळे प्लस ताजमध्ये सुद्धा जो प्रकार चालू होता, तो मला वाटतं 5-6 दिवस तरी कंटिन्युशन मध्ये ते चालूच होतं. त्यामुळे एक दहशत होती आणि एक भीती होती की हे टेररिस्ट अजून कुठे कुठे असतील, हा एक प्रश्न होता. त्यामुळे न्यूजला हे सगळं चालूच होतं. त्यामुळे एक वातावरण दहशतीचं होतंच. आणि त्यामध्ये क्राईम ब्रांच वाले तिथे चौकशी करत होते, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. 1 महिन्यानंतर ज्या टेररिस्टला पकडलं होतं कसाबला, तर त्याच्या आयडेंटिफिकेशन साठी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच्या आयडेंटिफिकेशन साठी पण कोणी सहसा तयार होत नव्हतं. आता माझ्या घरचे सुद्धा या गोष्टीला तयार नव्हते. ज्यावेळेस मला विचारलं गेलं त्यावेळेस मी असा विचार केला की प्रत्येकाने जर कसाबच्या आयडेंटिफिकेशनला घाबरून कोणी गेलंच नाही, तर त्याचं आयडेंटिफिकेशन होणार कसं, त्याला शिक्षा होणार कशी, हा प्रश्न होता. त्यामुळे मी या गोष्टीला तयार झाली. परंतु घरच्यांना कळवणं तेवढंच गरजेचं होतं. म्हणून मग क्राईम ब्रांचवाल्यांना मी तसं सांगितलं की मला कमीत कमी मिस्टरांना फोन करून हे सांगावं लागेल. आणि त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा माझे मिस्टर सुरुवातीला तर फार चिडले होते. तर ते म्हणाले की नाही जायचं आयडेंटिफिकेशनला, कारण ही साधी गोष्ट नव्हती. बरोबर आहे. एका टेररिस्टला ओळख देणं म्हणजे ही साधी गोष्ट नव्हती. कारण ते कुठून कसे आलेत आणि अजून कुठे कुठे आहेत त्याचा शोध चालू होता. आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही आयडेंटिफिकेशन करणं म्हणजे खूप भीतीदायक होतं. बरोबर आहे. तर त्यांनी मला मना केली की नाही जायचं. परंतु मी त्यांना बोलली की नाही, मी आयडेंटिफिकेशन करायला जाणार. कारण प्रत्येक जण जर नाही बोललं तर या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन होणार कसं. कारण याने ज्या पद्धतीने क्रूरपणे ज्या हत्या केलेल्या आहेत एवढ्या, तर याला शिक्षा होणं गरजेचं आहे. त्यावेळेस माझे मिस्टर खूप चिडले होते. ते म्हणाले की तुला फॅमिलीची काळजी नाही का. आणि आईला सांगितलं माझ्या की तुमच्या मुलीला समजवा, ती ऐकत नाहीये. त्यावेळेस माझी आई पण रडत मला म्हणाली होती की अगं तुला आमची काळजी नाहीये का, तू कशाला ह्या फंदामध्ये पडतेस वगैरे. त्यावेळेस माझं आईला म्हणणं होतं की आई, मी नॉर्मल रस्त्याने चालताना मला जर मरण आलं तर त्या मरणाला अर्थ नाहीये. बरोबर. परंतु ज्यावेळेस मी हे असं कार्य करताना हे जे मला मरण येईल ते आपल्या कुटुंबासाठी गौरवास्पद आहे. बरोबर. त्यावेळेस ती रडत बोलली होती की तू तुझ्या वडिलांवर गेलीस, तू ऐकणार नाही मला माहित आहे. कारण माझ्या वडिलांचं कार्य पण तसं आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझे मिस्टर नेव्हीमध्ये आहेत, माझा मोठा भाऊ नेव्हीमध्ये आहे, माझे मामा मिलिटरीमध्ये होते, ते आता हयात नाहीये. तर आमचं कुटुंबाचं पूर्ण वलयच या देशसेवेमध्ये आहे. बरोबर. म्हणजे सगळे आपल्या देशासाठी कार्य करता आणि देशाला प्राऊड फील करवतात. आणि तुम्ही सुद्धा एक नर्स म्हणून सुद्धा तुम्ही तेच केलं. कितीतरी आपले पोलीस बंधू शहीद झाले त्याच्यासाठी, आणि कोणी आपली जीवाची पर्वा न करता आज एवढ्या साऱ्या लोकांसाठी त्यांनी त्यांचा जीव वाचवलं. तर त्यांना, त्या शहीदांना सुद्धा आज माझ्याकडनं एक सलाम आहे. आणि तुम्हाला तर तुमचं तर जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे.
कारण Thank you. की नाही, खरंच तुम्ही हे बोललात ना, ती गोष्ट मला एकदम टच झाली की मरण आलं तरी चालेल, पण काहीतरी हे करून एक वीर मरण आलं नाही का, ते थोडस एक वेगळं असतं. नाही, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही त्यावेळेस गेलात ते कसाबचं आयडेंटिफिकेशन करायला, तेव्हा तुम्हाला त्याच्या समोर की हो, अगदी समोरच मला आयडेंटिफिकेशन करायला उभं केलेलं. हा, त्यावेळेस च्या स्वाती साठी म्हणून पोलीस सुप्रिटेंड होत्या माझ्या बरोबर. हम्म, आणि जसं मी त्या कसाबला आयडेंटिफाय केलं त्यावेळेस त्याने अक्षरशः कुचितपणे हसून बोलला, मॅडम आपने सही पहचाना, मैं ही अजमल कसाब हूँ. हो. त्याचं ते उत्तर ऐकून इतका राग आला होता हम्म, आणि एक भीती वाटली की हा एवढ्या सरसपणे बोलतोय म्हणजे हा आरामात बाहेर पडेल म्हणजे जेलच्या बाहेर. तर त्यावेळेस ही मी भीती मला वाटली. त्यावेळेस त्या पोलीस सुप्रिटेंडेंट आहेत त्या म्हणाल्या की अंजली, रात्रभर जे काम केलंस तेव्हा तुला भीती नाही वाटली आणि आता काय घाबरतेस. तर मी त्यांना अशी म्हणाले की हा म्हणजे एवढं निष्पाप लोकांना त्यांनी मारलेलं आहे आणि असं असताना सुद्धा तो अशा पद्धतीने बोलतो म्हणजे साहजिकच तो आरामात या जेलच्या बाहेर जाईल ना. तर म्हणे नाही, इथून एक मुंगी सुद्धा बाहेर पडणार नाही अशी व्यवस्था आहे म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मला आठवतं की 6 महिन्यानंतर त्याच्यावर खटला भरला होता कसाबवर. त्यावेळेस सुद्धा मला तिथे साक्षीदार म्हणून बोलवलं गेलं होतं. त्यावेळेस पण मी युनिफॉर्म वर गेली होती कारण या युनिफॉर्मची पॉवर जी आहे मी त्या रात्री अनुभवली होती. बरोबर. आणि मला आठवतं आता 2022 मध्ये आपलं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल होती हम्म, जी न्यूयॉर्कला आहे. हम्म, आपल्या श्री जयशंकरजी यांच्या अंडर आहे की ज्याच्यामध्ये ही कॉन्फरन्स जी आहे अतिरेकी आणि अतिरेकी हल्ले अच्छा. याच्यामध्ये विश्व शांतीसाठी म्हणून हम्म, ही कॉन्फरन्स होती. याच्यामध्ये देश विदेशचे लीडर्स होते आणि ही व्हिडिओ कॉन्फरन्स जी आहे ही दिल्लीहून होती आणि त्यासाठी त्यांनी भारताचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून मला एक विक्टिम म्हणून तिथे बोलवलं होतं. हम्म, तर त्यावेळेस सुद्धा मी तिथे दिल्लीला गेली होती. त्यावेळेस प्रत्येक लीडर्सचे माझ्याबद्दलचे जे मत आहेत किंवा त्यांनी ज्या पद्धतीने मला एक मला रिस्पेक्टफुली शाबासकी दिली तर ते मला खूप म्हणजे इतर अवॉर्ड पेक्षा खूपच मोठं आहे माझ्यासाठी. नाही नाही, बरोबर. आणि ते तुम्ही डिझर्व पण करता. आणि मला सांगायला आवडेल की आता रिसेंटलीच अंजलीताई यांच्यावर एक मूवी आली आहे, भारत भाग्य विधाता, राईट? तर बरोबर त्याच्यामध्ये कंगना रणावतने यांचा रोल केलाय, बरोबर. राईट? तर तुम्ही बघितली ती मूवी? हो, बघितली. मग काय वाटलं तुम्हाला? छान वाटलं. प्रथमच माझ्या नर्सिंग प्रोफेशनवर एक मूवी बनली याचा खूप आनंद. आणि त्यात माझी जी भूमिका कंगना रणावतजींनी केली, एक प्रतिभाशाली कलावंत आहेत नाही, खरं. आणि खूप सुंदर रीतीने ती मांडल्या गेलेली आहे. तर अभिमान वाटतो माझ्या प्रोफेशनचा आणि यामध्ये माझ्या या प्रोफेशन मध्ये कार्य करणाऱ्या ह्या रुग्ण सेविकांचा सगळ्यांचाच मला अभिमान वाटतो. नाही नाही, खरंच अभिमानास्पद आहेच. आणि रोज तुम्ही जे रुग्णांची सेवा करता आणि असं आहे ना, आता म्हणजे जसं तुम्ही त्या दिवशीची सिच्युएशन हँडल केली, म्हणजे पेशंट आता बिंदास हॉस्पिटलमध्ये येऊ शकतात कारण की त्यांना तुम्ही सगळे देवासारखेच आहे. त्यांना आता बरोबर. माहिती आहे की मला काहीही तिकडे होणार नाही. म्हणजे कुठलीही सिच्युएशन आली, म्हणजे आता ह्याच्याहून अजून भयानक सिच्युएशन तर कुठली नसू शकते, आहे ना? नाही, बरोबर. कारण त्या रात्री ना प्रत्येक वॉर्ड मधल्या प्रत्येक स्टाफने इतक्या सुंदर रीतीने हँडल केलेलं आहे की कुठल्याच पेशंटला साधी म्हणजे एक खरोच पण आलेली नाही. यावरून रुग्णसेवा कशा रीतीने दिली गेली हे दिसून येतं. तर ताई, मला एक सांगा, आजच्या ज्या नवीन नर्सेस आहेत, ज्या तरुण पिढी आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्या? आजची तरुण पिढी तर खूपच हुशार आहे, प्रश्नच नाहीये. पण त्यांना असं मी सांगू इच्छिते की अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेस त्यांनी आपलं धैर्य राखून आपली जबाबदारी कर्तव्य हे पार पाडणं फार गरजेचं आहे. कारण बहुतेक वेळेस असं होतं की काही घटना घडतात परंतु आजकाल सर्वांचं लक्ष ते व्हिडिओ शूट करण्यामध्येच असतं. बरोबर. तर मला असं वाटतं की अशा प्रसंगामध्ये आपण स्वतःचा जीव तर वाचवतोच परंतु ज्या वेळेस
आपल्याकडून आणखी किती जीव वाचतील हे जेव्हा आपण याकडे जास्त लक्ष देऊ त्यावेळेस मला वाटतं की आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला एक संरक्षण मिळू शकतं. नाही बरोबर बोलला. त्यामुळे प्रत्येक क्षण जो आहे समाजातला आपण सेवेमध्ये घालावं असं माझं मत आहे. नाही बरोबर आहे. ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे सर्वांना, कारण की आजकाल मुंबईमध्ये रोज काही ना काही होत असतात. तेव्हा बहुतेक लोक हे व्हिडिओज काढत असतात, पण त्यांना असं वाटत नाही की जाऊन त्या सिच्युएशन हँडल करावी किंवा ज्याला काय होतंय की त्याला आपण वाचवावं. आज अंजली मॅडमना बघून खूप सारे लोक मोटिवेट होतील आणि खरंच नवीन पिढीने हे शिकलंच पाहिजे. तर तुम्ही माझा युट्यूब चॅनल बघितला? हो हो. तर काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? खूपच चांगला चॅनल आहे आणि ह्या चॅनलद्वारे तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना प्रेरणा देता आणि ज्या पद्धतीने त्यांना काम करण्याचं जो हुरूप येतो त्याने आणि हे कामाचं स्वरूप जे समाजाप्रती तुम्ही दाखवून देता ते खूपच उल्लेखनीय आहे आणि खूप बरं वाटतं ते. तर आज ज्या महिला माझं चॅनल बघतायत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? प्रत्येक महिलेला माझं हेच सांगणं आहे की महिला ही कुठल्याच बाबतीमध्ये कमी नाहीये. बरोबर. त्यामुळे स्त्रियांनी आपलं हे जे क्षेत्र आहे जास्त उंचावलेलं आहे. त्यामुळे स्त्रीला कमी लेखू नका आणि स्त्री ही मी तर म्हणते अगदी नवदुर्गा आहे. बरोबर. तिचा मान तेवढा राखा आणि सन्मानही तेवढाच करा. येस. आणि कुठल्याही स्त्रीने आपल्या स्वतःला कमी समजू नका. आणि सगळ्यात ना एक इम्पॉर्टंट प्रश्न राहिला माझ्या माइंड मधून, मी विसरली, की तुम्ही जसं सांगितलं तुमचं बॅकग्राऊंड पूर्ण नेव्ही मध्ये आहे आणि मग तुम्ही का नर्सिंग मध्ये गेला? एक आवड होती. अच्छा. त्या युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं. तेव्हा वाटलेलं फक्त रुग्णसेवाच पुरतच मर्यादित आहे. अच्छा. अभ्यास वगैरे आहे असं नव्हतं वाटलं. पण बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास आहेच आहे. पण एक जिद्द होती की आता हे करून दाखवायचं नर्सिंग. बरोबर. तेच असतं ना, खूप जणांचं लहानपणीचं एक स्वप्न असतं, बाबा मोठे होऊन हे व्हावं किंवा ते. मग तुम्हाला असं वाटलं नाही की नेव्ही मध्ये जावं वगैरे? नाही, तेव्हा मला जास्त अट्रॅक्शन नर्सिंगच होतं. त्यामुळे मी नर्सिंगच्या दृष्टीने जास्त माझा कल गेला. घरातले जास्त करून म्हणजे तो एक काळच होता तसा. बरोबर. की मुलींना नोकरी करून द्यायचं नाही. शिक्षणापुरते आमचे वडील आता एज्युकेटेड होते, एक सायंटिफिक असिस्टंट म्हणून होते एअरपोर्टला. त्यामुळे त्यांना ह्या शिक्षणाचं महत्व जास्त होतं. त्यामुळे आज आम्ही 5 बहीण भावंड, तर आणि माझी आई शिकलेली नाहीये, परंतु आज आमच्या 5ही बहीण भावंडांना तिने अशा रीतीने शिकवलंय, अशा रीतीने संस्कार घातलेले आहेत की आम्ही म्हणजे प्रत्येकाने एक क्षेत्र जे निवडलं तर ते सन्माननीय असं क्षेत्र आहे. म्हणजे कोणी नेव्ही मध्ये आहे, कोणी कार्गो हेड म्हणून आहे. माझी मोठी बहीण जी आहे तिने MA केलेलं आहे. माझी छोटी बहीण ती नर्स आहे. मी अरे वा वा वा. नाही तर ते तुम्हाला ही देश सेवा करायची होती ना, म्हणून तेव्हा तुम्हाला ते तुम्ही अट्रॅक्ट झालात की मला नर्स बनायचंय. म्हणून नाही, खूप छान वाटलं. आणि आज ना आपण अंजली ताईच्या घरी आलेलो आहोत आणि जसे आता ताई बोलल्या की आईंनी त्यांच्या काय काय केलं आहे, तर आपण त्यांच्या आईंना पण थोडं बोलूया आणि थोडं त्यांच्याशी पण बोलूया. तर नमस्कार आई. नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला आज? मला फार आनंद वाटतो. आहे ना, आज तुमच्या मुलीने जे कार्य केलं आहे, जी देश सेवा केली आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला फार अभिमान वाटतो तिचा, फार कौतुक वाटतं. आज कानाकोपऱ्याला तिचं नाव पसरलं आहे, बरोबर. त्याने मला फार आनंद होतो. फार माझं मन मोठं झालेलं आहे. अजूनही कुठे गेलं तर मला ओळखतात की अंजली कृतीची आई आहे. नाही, बरोबर. जसं मगाशी ताई बोलल्या की आई शिकलेली नाहीये, पण तरी आईने आम्हाला सगळ्यांना एवढं छान पद्धतीने शिकवलं. मग खूप छान वाटतं असं की जेव्हा
एक मुलगी बोलते की हो. आईबद्दल की माझ्या आईने हे केलं ते केलं, आणि जेव्हा आता तुम्ही जसं बोललात हो. की प्रत्येक ठिकाणी मला अंजलीची आई या नावाने ओळखलं जातं, कुठे गेले की मला खूप कौतुक करतात आहे ना? आणि तिचं जे नाव पसरलंय त्याने मला फार आनंद वाटतो. नाही नाही, आनंदच. एक महिला असून त्यांनी हो. एवढं छान हे तिने केलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हम्म. एवढ्यांना सुरक्षित ठेवलं. परमेश्वराची कृपा तिच्यावर. तिच्यावर नाही नाही नाही, असणारच असणारच. आज त्यांनी एवढ्या जणांचा जीव वाचवलाय. नाही, बरोबर. तुम्हाला त्यावेळेस जेव्हा हे कळालं त्यावेळेस आम्ही त्या रात्रभर रडतच होतो. हा पण तिला दोरग्याचे एक वेळ केलं म्हणायची काय नाही आहे सगळं सुरक्षित आहे, शीघ्र. तुमचं बोलणं झालं होतं त्या दिवशी रात्री? नाही नाही, आम्ही नाही. टीव्हीवर बघत होतो ना. अच्छा. टीव्हीवर ते बघत होतो हम्म, कशी फायरिंग चालली कसं काय. हम्म, ते बाजूचे म्हणे अहो ते बघा ना मावशी कसं ते गोळ्या लावलाय कसं रक्त पडलंय. हम्म. तिकडून ते सांगितलं घाबरू नका होईल सगळं व्यवस्थित. मग जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या घरी आल्या तेव्हा हो मग तेव्हा कसं मग जरा बरं वाटलं. जेव्हा जीव आला असेल ना? नाही नाही, खूप. आणि हे अंजली ताई लहानपणापासून अशाच आहे का हो, एकदम हो, स्ट्रॉंग आणि टीव्हीवर लहानपणी खेळायला जरी गेली ना हा तर दगड मारायची करायला दोघी मिळून म्हणजे बघा लहानपणापासूनच ते एकदम डॅशिंग आहे ना? काय. हम्म. मला नस व्हायचं मला नस व्हायचं काय 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 करायची ती बापरे. भांडणं आणायची गोष्ट. नाही, पण शेवटी पण ते नर्स काय? झाल्या, पण त्यांनी हो. ते नाव मोठं केलं ना. हो त्यांनी त्यांची जिद्द पूर्ण केली, पण त्यांनी आज एवढी देश सेवा करून हा. किती तुम्हाला गर्व वाटत असेल मुलीचा. तिच्यामुळे मग ते दुसरीला पण ती बोलली मला पण व्हायचं. अरे ती वा. पण गेली. खरंच आईला सुद्धा एक सलाम माझ्याकडून की हो. आज त्यांनी सगळ्या मुलांना व्यवस्थित शिकवण, म्हणजे एक चांगल्या चांगल्या फील्ड मध्ये त्यांनी कार्यरत केलं. त्यांनी केलं आपण नाही केलं ते ऐकलं ते काय. बस सगळे व्यवस्थित झाले. आता काय टेन्शन नाही ना? आता काही tension नाही. आता छान आराम करायचा. हो. आता काय टेन्शन घ्यायचं नाही. सगळी मुलं बरोबर आपल्या कामाला लागली आहेत. हो थँक्यू. नाही नाही, तुम्हाला सुद्धा थँक्यू. आज तुम्ही तुमचा वेळ मला दिलात. आणि तुम्ही जाता का त्यांच्या बरोबर असं इंटरव्ह्यूला वगैरे? यायचं म्हणते हा. मग ती घेऊन जाते. तुला नाही व्हायचं काय चालायला नाही व्हायचं येईल मला येतच झालं. पण जाता ना तुम्ही? जाते. मग असं इंटरव्ह्यू वगैरे दिलाय त्यांच्या बरोबर? देता इंटरव्ह्यू वगैरे पण? हो विचारतात ना मग सांगतात. छान. तेव्हा तुम्ही तरुणपणी कधी असं केलं आहे ना? या वयात पण यांना सांभाळत यांना सांभाळतच हे केला. आणि आताचे दिवस चांगले. हो. खूप छान. म्हणजे आज विचार करा त्या गोष्टीला, एवढे तेव्हाची गोष्ट, पण त्यांचे अजून कौतुक होतंय की कौतुक होतंय. लोक घेतात. मग त्यांचं कार्यच तेवढं मोठं मला आहे. फार अभिमान वाटतो तिचा फार हा. कौतुक वाटतं जेवढं कौतुक करावं तेवढं तेवढं थोडंच कमीच आहे. आहे, कमीच आहे. आणि आज लोक बोलतात ना वा. की मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे, कशाला मुलगा पाहिजे? हा? हवा मुलीचं मुलगा आज पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत. हो. आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करताय, अजून काय पाहिजे? मग काय. नाही नाही, तुम्ही सुद्धा आलात, तुमचा वेळ मला दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अंजली ताई, तुम्ही पण या. तुमच्या दोघांना माझ्याकडून एक गिफ्ट आहे. तर आजचं स्पेशल गिफ्ट आईंसाठी आहे आधी माझ्याकडून. सोनम अँड सितारेच्या टीम कडून. थँक्यू. आणि अंजली ताईंना हे गिफ्ट आहे. आणि मला असं वाटतं हे गिफ्ट त्यांनी उघडून बघावं प्लीज. त्याच्यावर लिहिलेलं वाचा. स्पेशली तुमच्यासाठी मी ते प्रिंट करून आणलंय. अच्छा, छान, सुंदर. बिकॉज यू आर अ स्टार. हो हो. तर अंजली ताई, तुमच्या सेवेला आणि समर्पणाला आमच्याकडून मनापासून सलाम. आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या आठवणी, अनुभव आहेत त्या कायम प्रेरणादायी राहतील. तर खूप खूप धन्यवाद. आज तुम्हाला पण, तुम्ही पण आलात आणि वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर अशीच नवीन नवीन जर्नी, नवीन नवीन स्टोरी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ह्याच्यासाठी तर नक्की कमेंट करा. बाय.